पतसंस्थेचा प्रमुख तुमच्यासोबत काय करत होता केसरकर, तुम्ही सांगा मला. मी हे समजू शकते केसरकर की तुम्ही त्यांना आध्यात्मिक गुरु वगैरे मानला असेल. सॉरी, आध्यात्मिक हा शब्द खूप मोठा आहे. तुम्ही त्यांना गुरु मानला असेल, कुठल्या वेगवेगळ्या छाछू म्हणतो का फोर मध्ये गुरु मानला असेल तुम्ही. पण तुम्ही जे काही गुरु मानलेला आहे त्या गुरु सोबत तुम्ही मंदिरात दिसणं मी समजू शकते, तुम्ही त्याच्या पाया पडणंही मी समजू शकते. पण हा हा माणूस इथे काय करतोय खरा त्यांच्या सोबत? हा जगदंब पतसंस्थेचा हा नामकर्ण एकनाथ आवारे काय करतोय? हा प्रत्येक ठिकाणी आहे. हा अतुल सावेंच्या सोबत पण आहे बरं का. जो अतुल सावेंचा फोटो आहे ज्याच्यामध्ये खरात पण आहे, प्रत्येक वेळेला खरातच्या ज्याला म्हणतो ना आपण बाय हात का, तो माझा उजवा डावा हात आहे, तसा लेफ्ट अँड राईटला हा माणूस काय करतोय जो अजूनही रेकॉर्डवर आलेला नाही. मी आजच्या पत्रकार परिषदेत मी या माणसाला रेकॉर्डवर आणते. हा नामकर्ण एकनाथ आवारे जो जगदंब पतसंस्थेचा प्रमुख आहे, जो स्टाईस सोबत काम करतो. स्टाईस काय आहे तर सिन्नर MIDC मध्ये जी कर्मचारी अधिकाऱ्यांचं जे असोसिएशन आहे त्याला स्टाईस असोसिएशन असं म्हणतात. हा स्टाईस असोसिएशनशी संबंधित आहे. मी काय याचं नाव पुन्हा पुन्हा काढते याचं कारण मी सांगितलं पाहिजे. जी माहिती मी काल दिवसभर परवाला इथं येऊन दिवसभर घेत होते, मला खूप लोक म्हणाले की तुम्ही मिरगावच्या फार्म हाऊसला जाणार का, हे असले स्टंटबाजी करण्यात मी इंटरेस्टेड नाही. उगाच कुठेतरी जायचं, फोटो सेशन करायचं, काहीतरी व्हिज्युअल्स करायचे, असल्या स्टंट मध्ये इंटरेस्टेड नाही. मला टू द पॉइंट काम करायला आवडतं. या नामकर्ण एकनाथ आवारेची जेव्हा माहिती घेतली, विशेषतः संगमनेरमध्ये असेल, सिन्नरमध्ये असेल, सिन्नरच्या आजूबाजूच्या वाड्या असतील तिथे असेल, जेव्हा याची माहिती घेतली तेव्हा असं लक्षात येतं, लोक दबक्या आवाजात सांगतात की अनेक बड्या नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे पैसे ब्लॅकचे व्हाईट करायचं काम हा जगदंब पतसंस्थेमार्फत करत होता. खरं की खोटं पोलिसांनी तपासावं, पण याला रेकॉर्डवर आणणं गरजेचं आहे. अनेक लोकांचे ब्लॅकचे पैसे व्हाईट करण्याचं काम हा माणूस करतो. हा जगदंब पतसंस्थेचा माणूस आहे. हा माणूस केसरकरांच्या सोबत काय करतोय? आणि केसरकर तुमचं कार्यक्षेत्र शालेय शिक्षण मंत्री होतं. शालेय शिक्षण मंत्र्याचं एका पतसंस्थेच्या प्रमुखासोबत काय बोलणं चाललंय? कशासाठी हा माणूस तुमच्या सोबत सारखा सारखा आहे? या माणसाला आणि खरातला घेऊन तुम्ही कुठल्या आर्थिक व्यवहाराबद्दल बोलत आहात याचं उत्तर केसरकर तुम्ही द्यावं लागेल. तुम्ही असं उडवा उडवीची उत्तर देऊन नाही चालणार की माझ्या विरोधात कटकारस्थान. काय तुमचा माझा बांधाला बांध नाही, तुम्ही काही माझ्या केळी नारळाच्या बागा तोडल्या नाहीत, तुमचा माझा मतदारसंघ एक नाही, आणि तुमच्या आणि माझ्या वयामध्ये सुद्धा प्रचंड डिफरन्स आहे. तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात, त्यामुळे मी तुमच्यावर विनाकारण आरोप करण्याचं काहीच कारण नाही. या माणसाचा संबंध काय तो कळला पाहिजे. तुम्हाला 39 लोकांचा भांडाफोड करायचा आहे, जरूर करा. 39 चा भांडाफोड करा, 8 ते 9 मंत्र्यांचा भांडाफोड करा. याचा अर्थ तुमच्याकडे माहिती आहे. ज्या अर्थी तुम्ही म्हणताय की मी भांडाफोड करेल, त्या अर्थी केसरकर तुमच्याकडे माहिती आहे, आणि असलेली माहिती तुम्ही दडवून ठेवताय, हा खूप मोठा गुन्हा आहे. या अर्थाने